नरसापूरचं प्रकरण ऐकलं की मन सुन्न होऊन चालले. प्रत्येक वर्षी या महाराष्ट्रात असे बरेचसे लहान लेकरावर बलात्कार होतात. लहान लेकरांची हत्या केली जाते. किती दिवस चालणार आहे असं? याला कुठंतरी कोणतरी बंधन घालणार आहे का नाही? आणि महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात आपण बोलायचं म्हणलं तर शासन जोपर्यंत कठोर निर्णय घेत नाही, कठोर शिक्षा देत नाही, जोपर्यंत अशा नराधमांना भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे. नाहीतर यांच्या आता काय करावं, यांना जाळून मारायला पाहिजे, जाळून मारायला पाहिजे सगळ्यांच्या समोर. आणि जोपर्यंत अशी सजा दिलेली या सर्वसामान्य बाकीच्या लोकांना दिसणार नाही, तोपर्यंत या लोकातल्या मनात भीती निर्माण होणार नाही. मुकट सुटलेत सगळे, काय बी करायलेत बारक्या लेकरावाला. कमाल आहे. 65 वर्षाचा माणूस नातीच्या वयाचं लेकरू, त्या लेकरावर जर तुम्ही अन्याय अत्याचार करताय, मग ज्याला आई वडील नाही, ज्या लेकराचे वडील वारल्यात, ज्या लेकराची आई वारली आहे, त्याचे आजोबा सांभाळतात, त्या लेकरावनं राहावं कसं? कष्ट करून खाणाऱ्याच्या अनेक महिला येतात, त्यांना लहान लहान मुले येतात. मग त्या कष्ट करून खाणाऱ्या आईवडिलांना लेकरू कुणाच्या जिम्मेदारी सोडावं, कुणाच्यावर जबाबदारीने सोडावं, कुणावर विश्वास ठेवावं? विश्वासाचं काही राहिलंच नाही या महाराष्ट्रात. विश्वासास पात्र असं महाराष्ट्रात अवघड होऊन गेलं. बघा, जमलं तर त्याला जमलं तर म्हणजे शिक्षा दिलीच पाहिजे, पण भरचौकात दिली पाहिजे. तोपर्यंत याच्यावर बंधन बसणार नाही आणि लोकांना भीती निर्माण होणार नाही.